कोल्हापूर पासून जवळच असणाऱ्या पेठवडगाव येथे झाला आहे भव्य प्लॉटिंगचा प्रोजेक्ट। या ठिकाणी रस्ते, लाईट, गटर्सच्या सोयीनियुक्त कलेक्टर येणे प्लॉट उपलब्ध। प्लॉट बुकिंगसाठी संपर्क करा भोगम असोसिएट्स, लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, प्लॉट नंबर 118, गुळ लाईन, श्री शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर। मोबाईल नंबर 9921229292। नमस्कार, कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मंडळी, पाचगावसह कोल्हापूर दक्षिण मधल्या 13 गावांचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे। हा पाणी प्रश्न सोडवण्याचं मुख्य जबाबदारी जीवन प्राधिकरणाची आहे। त्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या वतीनं गांधीनगर जल जीवन नळ पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली होती, मात्र ती रखडलेली आहे। ही योजना लवकरात लवकर पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करावा यासाठी कोल्हापूर दक्षिण मधील 13 गावांचा उद्या घागर मोर्चा जीवन प्राधिकरणावर आहे। नेमकी ही योजना का रखडली आहे हे जाणून घेऊया पाचगावचे जिल्हा परिषद मतदारसंघाचे विद्यमान सदस्य संग्राम पाटील यांच्याकडून। नमस्कार साहेब। नमस्कार। ही पाणी पुरवठा योजना रखडण्याचे मुख्य कारण काय आहे? 2022 साली माझे आमदार ऋतुराज पाटील साहेब ज्यावेळी आमदार होते त्यावेळी ही योजना मंजूर झाली आणि जवळजवळ 350 कोटीची ही स्कीम या 13 गावांच्यासाठी अतिशय वरदान ठरणारी ही स्कीम आहे। कारण या स्कीमच्या माध्यमातून आपल्या या 13 गावातील सर्व जनतेला त्या ठिकाणी रोज पाणी पुरवठा होणार आहे। आज 350 कोटीच्या स्कीमचं टेंडर होऊन जवळजवळ 2022 साली टेंडर झालं होतं। आज 4 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झाले। तर 2022 साली झालेल्या टेंडरमध्ये 27 महिन्याची मुदत होती की 27 महिन्यामध्ये ही स्कीम पूर्ण करून लोकांना रोज पाणी द्यायचं। तर अद्याप तुम्ही बघायला गेला तर आज 4 वर्ष पूर्ण होऊन झाले आहेत। तर ह्या 4 वर्षामध्ये त्या कंपनीचं काम जवळजवळ 50% सुद्धा पूर्ण झालेलं नाहीये असं या ठिकाणी आम्हाला दिसून आलेलं आहे। त्यामुळं आम्हाला आणि नागरिकांचा संताप या 13 गावातील बघितला तर आज ही स्कीम मंजूर करत असताना लोकांना रोज पाणी देण्याचा नियोजन हे केलेलं असताना सुद्धा आज ही स्कीम मंजूर असताना सुद्धा शासनाकडून त्या ठिकाणी मंजूर असल्याशिवाय त्याच्यासाठी फंड उपलब्ध असल्याशिवाय त्याची टेंडर प्रक्रिया झाली नसती। पण आज आम्हाला त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्याकडून त्या ठिकाणी कंपनीची लोक या ठिकाणी आम्हाला सांगतात की आम्हाला शासनाकडून त्या ठिकाणी पैसे भेटत नाहीत, गावातील टाक्यांची कामं अपुरी आहेत ती पूर्ण करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना पैसे मिळत नाहीत। अनेक ठिकाणची डिस्ट्रीब्युशन लाईन त्या ठिकाणी अपुरी आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना पैसे मिळत नाहीत। त्याचबरोबर अनेक त्या ठिकाणी रस्ते खुदाई केलेले आहेत, हे रस्त्याचे रिस्टोरेशन करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्याकडे पैसे उपलब्ध नाहीत। अशी कारणं त्या कंपनीकडून त्या ठिकाणी दिली जातात। आज फिल्टर प्लांट WDPचं काम जर बघितला तर आज 25% काम सुद्धा त्या WDPचं त्या ठिकाणी पूर्ण नाही आहे। आज जवळजवळ 43 MLDचा WDP त्या ठिकाणी कनेरी येथे या ठिकाणी या स्कीमच्या माध्यमातून धरलेला आहे। आज जॅकवेलवरचं काम बघितला ते सुद्धा त्या ठिकाणी 50% पर्यंत पूर्ण झालेलं त्या ठिकाणी अजून सुद्धा दिसून येत नाही। म्हणजे अशा अनेक कामं जरी अपुरी असली तरी या मोर्चाच्या माध्यमातून त्या कंपनीला तुम्ही टार्गेट करताय, मेगा इंजिनिअरिंगला टार्गेट करताय असं वाटत नाही का? होय, कारण काय आहे की आज त्या कंपनीला टार्गेट करण्याचा हेतू पण आमचा असा आहे, कारण आम्हाला त्या ठिकाणी वृत्तपत्र असतील अनेक त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून समजतंय की ही कंपनी अतिशय मोठी कंपनी आहे आणि ह्या कंपनीच्या माध्यमातून अनेक वरच्या राजकीय नेत्यांचा त्या कंपनीच्या पाठीमागे हात आहे। त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी आमच्या नागरिकांचा हाल आणि आमच्या लोकांचा हाल होऊ नये अशी आमची या ठिकाणी भावना आहे। कारण आम्हाला आता अशा शंका येऊ लागल्या आहेत की यामध्ये कुठंतरी राजकारण येऊन या स्कीमला रखडलं जातंय का? मग आज राजकारण करत असताना तर ह्या पाण्यासारख्या योजनेच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचं कुठल्याही नेत्यांनी कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी कोणतंही राजकारण करू नये अशी या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांची, आमच्या लोकप्रतिनिधींची त्या ठिकाणी भावना आहे। हाच मुद्दा मी धरून बोलतो की तुम्ही आता मोर्चाची जनजागृतीवर तुम्ही फलक लावलेले आहेत, त्याच्यात राजकारण केलं जाते असं तुम्ही सरळ सरळ आरोप करताय। नेमकं कोण राजकारण करते असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, आता काय आहे की तुम्ही जर बघितला तर ही जी मेगा कंपनी आहे आणि आज जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आहेत तर तुम्हाला पटणार नाही, ह्या अधिकाऱ्यांच्याकडे आम्ही वारंवार जवळजवळ दर 15 दिवसांनी आमचा या ठिकाणी त्यांच्याशी फॉलोअप आहे। तर अधिकाऱ्यांच्याकडून एक उत्तर मिळतंय
अधिकारी काही गोष्टींचा आम्हाला त्या ठिकाणी कालावधी देतात, डेडलाईन देतात, ह्या मुदतीत ही टाकी पूर्ण होईल, त्या मुदतीत ती टाकी पूर्ण होईल. पण असं कोणतंही काम त्या कंपनीच्या मार्फत झालेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत नाही आणि ती कंपनी पूर्ण करत नाही. त्यामुळे आमच्यासारख्या त्या ठिकाणी नागरिकांना, आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना यामध्ये कुठलं तरी राजकीय वरदास त्या ठिकाणी महायुती सरकारमधले लोक त्या ठिकाणी का बाबा आडकाठी घालतात का, काही लोक त्या ठिकाणी मुद्दामून राजकारण आणून ती स्कीम पूर्ण व्हायला नको म्हणून काहीतरी त्या ठिकाणी आडकाठी घालतात का, अशा शंका त्या ठिकाणी आम्हाला निर्माण होतात. त्यामुळे आमची त्या ठिकाणी असे कोण काही प्रकार जर करत असतील तर आमची त्या ठिकाणी आमची सर्वच त्या ठिकाणी त्या नेत्यांना किंवा त्या महायुती सरकारला त्या ठिकाणी माझं या ठिकाणी नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की पाचगाव असेल, मोरेवाडी असेल, उजळाईवाडी असेल, कळंबा असेल, कंदलगाव असेल, गांधीनगर असेल, उजळाईवाडी असेल, सरनोबतवाडी असेल, मुरशिंगी असेल, गोकुळशिरगाव असेल, कन्हेरी असेल, अशी अनेक शहराच्या बाउंड्रीवरची गावं या ठिकाणी ह्या योजनेशी संबंधित आहेत. आणि ही जी गावं आहेत ह्या गावातील वाढती उपनगरांची संख्या जर बघितली तर अतिशय झपाट्यानं उपनगरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ह्या योजनेला कोणीही त्या पद्धतीचं राजकारण करू नका आणि ही योजना रखडण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही राजकीय नेत्यांनी किंवा महायुती सरकारने त्या ठिकाणी करू नये अशी माझी त्या ठिकाणी नम्र विनंती आहे. आताच आम्हाला त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्याकडून एमजीपीच्या समजलंय की 31 डिसेंबर 2026 पर्यंतची मुदतवाढ या कंपनीला दिलेली आहे आणि या मुदतीच्या आत हे काम त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण करून देतो असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर माझ्या ह्या ठिकाणी उद्या आमच्या या सर्व लोकांचा आणि नागरिकांचा त्या ठिकाणी एकच त्या ठिकाणी ध्येय आणि धोरण असणार आहे की आम्हाला ह्या मागण्या लेखी स्वरूपात, हमी स्वरूपात, गॅरंटी स्वरूपात लोकांच्या ताब्यात लेखी द्यावं आणि आम्हाला तुम्ही त्याची डेडलाईन देऊन आम्हाला आमच्या भागातील सर्व नागरिकांना त्या योजनेतून रोज पाणी मिळावं ही आमची या ठिकाणी भूमिका आहे. पाटील साहेब, आता तुम्ही म्हणताय की 31 डिसेंबर 2026 पर्यंत ही कामं पूर्ण करावीत, अन्यथा ही जर कामं पूर्ण जर झाली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आणि जनतेला तुम्ही काय आवाहन करा? आज या ठिकाणी आपल्या या स्कीमची डेडलाईन आहे 31 डिसेंबर 2026. तर हा उद्याचा मोर्चा काढण्याचा हेतूच आमचा असा आहे की शासनाला कुठंतरी गांभीर्यानं घेता यावं अशा पद्धतीचा मोर्चा आमचा उद्या या ठिकाणी असणार आहे. या 13 गावातील जवळजवळ 4 ते 5 हजार लोक आम्ही या सगळ्या लोक या एमजीपी ऑफिसवर उद्या या ठिकाणी जाणार आहोत. तर माझं ह्या सरकारला आणि या अधिकाऱ्यांना आणि त्या कंपनीला एवढंच त्या ठिकाणी आव्हान आहे की जी डेडलाईन तुम्हाला मुदत त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्या मुदतीमध्ये ही स्कीम पूर्ण करण्यात यावी. अन्यथा 31 डिसेंबरची भूमिका तुम्ही या कोल्हापूरच्या नागरिकांची बघितली नाही, या ग्रामीण भागातील नागरिकांची भूमिका तुम्ही बघितली आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी असणार आहे. कारण भविष्यात हा पाणी प्रश्न जीवन मरणाचा प्रश्न असतो. त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही राजकारण आम्ही त्या ठिकाणी येऊ देणार नाही आहे आणि आम्हाला या स्कीम मध्ये पूर्ण करून आज लोकांना रोज पाणी देण्याचं नियोजन या स्कीमच्या माध्यमातून करायचं आहे. त्यामुळे माझं या 13 गावातील सर्व नागरिकांना, माता भगिनींना विनंती आहे की उद्या सर्वांनी आपल्याला कावळा नाका येथील जीवन प्राधिकरण ऑफिसला त्या ठिकाणी जाब विचारून हमी त्या ठिकाणी घेण्यासाठी सर्वांनी, सर्व नागरिकांनी 13 गावातील उपस्थित राहावं एवढ्या सर्वांना विनंती करतो. उद्या सकाळी 10 वाजताच आम्ही या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी पोहोचणार आहे. आता सध्या तुम्ही विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहात. पाचगाव म्हणलं की पाणी प्रश्न म्हणलं की तिथं राजकारण येतं. आता ह्या 5 वर्षात तरी तुमच्या हे पाणी प्रश्नावर पेटणारं राजकारण तरी संपणार का? आज तुम्हाला मी सांगतो, पाचगावची भूमिका याच्या अगोदरची तोर जर तुम्ही बघितला असाल तर अतिशय वेगळी होती आणि अतिशय वेगळं त्या ठिकाणी लोकांनी सहन केलेलं होतं. पण आज तुम्हाला मी सांगतो, आज 5 वर्षामध्ये या 8 वर्षामध्ये मी राजकीय त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक पाण्याच्या योजना त्या ठिकाणी मंजूर करून आणल्या. आता ही जी 350 कोटीची जी योजना आहे या योजनेचा साक्षीदार सुद्धा मी आहे. कारण ज्यावेळी मी सरपंच होतो त्यावेळी याचे प्रस्ताव आणि माझे आमदार ऋतुराज पाटील आमदार होते त्यावेळी ही स्कीम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आमचं या ठिकाणी या गावातील पाचगावच नाही तर माझ्याबरोबर आता जिल्हा परिषद मतदारसंघातील असणारी मोरेवाडी आणि उजळावाडी ह्या सुद्धा गावातील लोकांचा त्या ठिकाणी संघर्ष मिटवण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. धन्यवाद.